नमस्कार मंडळी. आपल्या देशात जर कोणी IIT किंवा IIM मधून शिक्षण घेतलं असेल, तर समाजात आपल्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. कारण IIT म्हणजे बुद्धिमत्ता, मोठं करिअर, कोट्यावधीचं पॅकेज आणि यशस्वी आयुष्य. आजपर्यंत आपण अनेक IIT पदवीधरांना मोठमोठ्या कंपन्या उभ्या करताना पाहिलं आहे. काहींनी स्टार्टअप सुरू करून जगभर नाव कमवलं, तर काहींनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पद मिळवलं. पण कल्पना करा, याच IIT मधून शिक्षण घेतलेला एक तरुण कॉर्पोरेट जग सोडतो, नोकरी आणि व्यवसायाचा मार्ग निवडतो आणि थेट अध्यात्माचा मार्ग स्वीकारतो. सुरुवातीला लोक त्याला संत समजतात, त्याच्या प्रवचनांना गर्दी होऊ लागते, त्याचा आश्रम प्रसिद्ध होऊ लागतं आणि मग एक दिवस असे आरोप समोर येतात ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून जातो. महिलांचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, धार्मिक श्रद्धेचा गैरवापर आणि सर्वात धक्कादायक म्हणजे गंधर्व विवाह या नावाखाली महिलांशी संबंध ठेवण्याचा आरोप. मंडळी, उत्तर प्रदेशातील मथुरा येथून समोर आलेले हे प्रकरण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे आणि या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे अभिषेक मिश्रा, ज्याला अनेक लोक IIT बाबा म्हणून ओळखत होते. पण हा IIT बाबा नेमका कोण आहे? त्याचा आश्रम कसं उभा राहिलं? महिलांना नेमके कोणते आरोप केले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचं सत्य काय आहे? चला, संपूर्ण घटना सुरुवातीपासून समजून घेऊया. कोण आहे अभिषेक मिश्रा? मंडळी, अभिषेक मिश्रा हा सामान्य व्यक्ती नव्हता, कारण त्याची ओळख फक्त एक बाबापुरती मर्यादित नव्हती. त्याच्याकडे IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेचं पदवी होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच लोक त्याच्याकडे आदराने पाहत होते. अनेकांना वाटत होतं की एवढ्या मोठ्या संस्थेतून शिक्षण घेतलेली व्यक्ती कधीही चुकीचा मार्ग निवडणार नाही. अनेक वेळा उच्च शिक्षण घेणारे आणि चांगल्या स्वभाव या दोन वेगळ्या गोष्टी असतात. असं म्हणतात की शिक्षणामुळे ज्ञान मिळू शकतं, पण चारित्र्याची हमी मिळत नाही. काळाच्या ओघात अभिषेक मिश्राने स्वतःचे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रतिमा तयार करण्यास सुरुवात केली. त्याने प्रवचन सुरू केले, धर्म आणि अधर्म, अध्यात्म यावर बोलायला सुरुवात केली. लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. विशेषतः तरुण वर्ग आणि महिला भक्त त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला आणि त्याच प्रभावातून त्याने मथुरामध्ये स्वतःचं आश्रम उभारल्याचं सांगितलं जातं. आश्रमात नेमकं काय सुरू होतं? मंडळी, आश्रम हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक शांत, आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण उभं राहतं. आणि पोलिसांच्या तपासानुसार या आश्रमाबाबत काही गंभीर आरोप समोर आले. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार आश्रमामध्ये येणाऱ्या काही महिलांना विशेष आध्यात्मिक साधना, दैवी शक्ती, मोक्षप्राप्ती आणि कर्मबंधनातून मुक्ती अशा गोष्टींचा आमिष दाखवला जात होता. काही महिलांना त्यांच्या आयुष्यातील समस्या दूर करण्याचं आश्वासन दिलं जात होतं, तर काहींना विशेष धार्मिक विधी करण्यास सांगितलं जात होतं. सुरुवातीला हे सर्व धार्मिक कार्यक्रम असल्याचं भासत होतं, पण नंतर काही महिलांनी गंभीर आरोप करत दावा केला की धार्मिक श्रद्धेचा वापर करून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि त्याचा गैरफायदा घेण्यात आला. गंधर्व विवाह म्हणजे नेमकं काय? मंडळी, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात जास्त चर्चेत असलेला शब्द म्हणजे गंधर्व विवाह. अनेक लोकांना हा शब्द पहिल्यांदाच ऐकायला मिळाला. भारतीय परंपरेत प्राचीन काळात विवाहाचे विविध प्रकार सांगितले गेले होते. त्यामधील एक प्रकार म्हणजेच गंधर्व विवाह, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी परस्पर संमतीने कोणत्याही मोठ्या धार्मिक विधीशिवाय एकामेकांना पती पत्नी म्हणून स्वीकारतात. इतिहासात या प्रकाराचा उल्लेख आढळतो. मात्र आजच्या कायदेशीर व्यवस्थेमध्ये विवाहासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आणि नियम आहे. म्हणूनच धार्मिक आणि ऐतिहासिक संकल्पनांचा आधार घेऊन कोणाचं शोषण करणं हे गंभीर प्रकरण मानलं जातं. तक्रारीनुसार याच गंधर्व विवाहाच्या संकल्पनेचा वापर करून काही महिलांना फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंडळी, सुरुवातीला हे प्रकरण फारसं चर्चेत नव्हतं, पण जसजसं अधिक लोक पुढे येऊ लागले तसं चित्र बदलू लागलं. काही महिलांनी आरोप केला की त्यांच्याशी आध्यात्मिक नात्याच्या नावाखाली जवळीक साधली गेली. काहींनी दावा केला की त्यांना विशेष भक्त असल्याचं सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला, तर काहींनी आरोप केला की वैयक्तिक फोटो आणि माहितीचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं.
हे सर्व आरोप समोर येताच स्थानिक पातळीवर खळबळ उडाली, सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलीस तपासाची सुरुवात. मंडळी, कोणत्याही प्रकरणात आरोप आणि सत्य यामध्ये फरक असतो आणि तो शोधण्याचं काम पोलिसांचं असतं. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मथुरा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तक्रारदाराची जबाब नोंदवण्यात आली. काही डिजिटल पुरावेही तपासण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे आणखीन काही धक्कादायक दावे समोर आले आणि अखेर पोलिसांनी अभिषेक मिश्राला अटक केली. अटकेनंतर हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं, कारण आरोपी कोणताही सामान्य बाबा नव्हता, तर IIT मधून शिक्षण घेतलेली व्यक्ती होती. समाजात धक्का का बसला? तर या प्रकरणामुळे लोकांना सर्वात मोठा धक्का बसण्याचं कारण म्हणजे अभिषेक मिश्राची प्रतिमा लोकांच्या मनात IIT म्हणजे प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि जबाबदारी अशी एक प्रतिमा तयार झाली होती. पण जेव्हा अशा पार्श्वभूमीचा व्यक्ती गंभीर आरोपांमध्ये अडकतो तेव्हा लोक अधिक आश्चर्यचकित होतात, कारण अनेक भक्त त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते, त्याला गुरु मानत होते. काही जण तर त्याला प्रत्येक शब्दाला अंतिम सत्य समजत होते. अंधश्रद्धा आणि आंधळा विश्वास या प्रकरणातून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे आपण कोणावर विश्वास ठेवावा. धर्म, अध्यात्म आणि श्रद्धा या आपल्या समाजाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण श्रद्धा आणि आंधळा विश्वास यामध्ये खूप मोठा फरक असतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला विशेष शक्ती असल्याचा दावा करते आणि लोक यावर प्रश्न न विचारता विश्वास ठेवतात, तेव्हा अशा घटनांना खत पाणी मिळू शकतं. इतिहासात अनेक वेळा अशा स्वयंघोषित बाबांची प्रकरणं समोर आली आहेत आणि प्रत्येक वेळी त्यामध्ये सामान्य लोकांचे बळी ठरले आहेत. मंडळी, हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. काही लोकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली, तर काहींनी न्यायालयाचे अंतिम निर्णय येईपर्यंत कोणालाही दोषी ठरवू नये अशी भूमिका घेतली. काही लोकांनी अशा बाबांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी धर्मांच्या नावाने चालणाऱ्या संस्थांवर अधिक देखरेखीची मागणी केली. मंडळी, IIT बाबा अभिषेक मिश्रा प्रकरण हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या समाजावर अनेक प्रश्न उभे करतं. शिक्षण म्हणजे चारित्र्याची हमी असते का? धर्माच्या नावाखाली लोकांचा विश्वास जिंकण्यावर किती विश्वास ठेवावा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंधळ्या श्रद्धेची किंमत किती मोठी असू शकते? या प्रकरणातील आरोपांची अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रिया आणि तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र या घटनेतून प्रत्येकाने एक धडा नक्की घ्यायला हवा. कोणत्याही व्यक्ती कितीही प्रसिद्ध असो, कितीही शिकलेला असो किंवा कितीही प्रभावशाली असो, तरीही प्रश्न विचारण्याचा अधिकार कधीही सोडू नका, कारण जागरूकता हाच कोणत्याही फसवणुकीविरुद्धचा सर्वात मोठा बचाव असतो. धर्मावर विश्वास ठेवा, पण व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका. आणि अशाच महत्त्वाच्या आणि सखोल माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.